नाही नाही ती लक्ष्मी येणार आहे म्हणून दिवे लावलेत, असं काही कारण नाही. हे म्हणजे फेक नॅरेटिव्ह तयार केलेलं आहे. तो आपल्याला दरवर्षी एकदा भेटायला येणार आहे, त्याच्यामुळं आपल्या घरात दिवे लावले पाहिजेत. त्याला आपलं घर आनंदी दिसलं पाहिजे. आपण जे आकाशकंदील लावतो, दिवे लावतो, तर हे का लावतोय आपण की आपला राजा येणार आहे हे आपल्या जीन्समध्ये, आपल्या DNA मध्ये, आपल्या जाणीवेत, आपल्या नेणिवेत कुठंतरी जिरलंय म्हणून आपण ते दिवे लावतो. आणि आपल्याला बळी येऊन बघतोय, तो बघतो तुम्ही आनंदी आहेत आणि म्हणून तो आनंदी होतो. तर दिवाळीला दिवे लावण्याचं कारण, मग नंतर त्यांनी लोकांनी जोडलं, नाही नाही ती लक्ष्मी येणार आहे म्हणून दिवे लावलेत, असं काही कारण नाही. हे म्हणजे फेक नॅरेटिव्ह तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की आपला राजा ज्याने आपल्याला नांगरट शिकवली, ज्याने आपल्याला स्थायिक केलं, स्थायिक होणं पण, कारण की त्यावेळेस 90% लोक भटकंतीवर असायचे. 7,000 वर्षापूर्वी मानव तो भटकतच फिरलेला आहे. तर ते स्थायिक करण्याचं काम सगळ्यात जास्त मोठं बळीने केलेलं आहे. तर तो येणार आहे म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारतभर आपण दिवाळी साजरी करतोय. असा एक राजा आहे की जो नुसता येणार आहे म्हणून तो खरं येतोय का, तर नाही येत आहे. तो चिरंजीव तो येणार आहे म्हणून उत्साहात लोक एवढा मोठा सण साजरा करतात. म्हणजे तो आपल्या DNA त किती जिरलेला आहे.